जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, पुणे नाशिक सेमी हॉट स्पीड रेल्वेसाठी मागील 2 महिन्यांपासून राजकारण पाहायला मिळत आहे. पुणे नाशिक सेमी हॉट स्पीड रेल्वेचा मार्ग शिर्डी मार्गे वळला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. विशेषतः नाशिक पुणे हा जो आपला रेल्वे मार्ग आहे याच्यावर फास्ट ट्रेन ही आपल्याला सुरू करायची आहे. त्याचा सगळा पाठपुरावा आम्ही करतोय. अल्टरनेट रूट या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो रूट नाशिक शिर्डी आणि शिर्डी पुणे असा रूट त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे शिर्डीचाही फायदा होईल, पुण्याचाही फायदा होईल आणि अधिक रायडरशिप त्याच्यामध्ये मिळेल. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या कॅबिनेटकडे चाललेला आहे आणि कॅबिनेटने मान्यता दिल्यानंतर आपला पुणे आणि नाशिक हा जो फास्ट ट्रेनचा आपलं स्वप्न आहे की आपण 2 तासात 2.5 तासात त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे, ते स्वप्न देखील लवकरच आपण या निमित्ताने पूर्ण करणार आहोत. त्यावर प्रतिक्रिया देत जुन्नर विधानसभेचे आमदार अतुल बेनके यांनी विधानसभेत आवाज उठवला आहे. तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात. चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. जुन्नर विधानसभेचे आमदार अतुल बेनके यांनी काय म्हटलं आहे तुम्ही स्वतःच पहा. सदस्य श्री अतुल बेनके. अध्यक्ष महोदय, अंतरिम अर्थसंकल्प 24-25च्या या जी मांडणी अर्थमंत्र्यांनी केली त्याच्यावर भाष्य करण्यासाठी मी आज इथं उभा आहे. मला नक्कीच अभिमानाने सांगावंसं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतला एक लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतो. 2004 सालापासून शिवनेरी किल्ल्यावर विकासाला सुरुवात झाली आणि तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी तेव्हाच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याचं प्रामाणिकपणे काम केलं. पण एक माणूस असा आहे की 2004 सालापासून तर आजपर्यंत प्रत्येक वर्षाच्या विकासाच्या कामामध्ये त्यांचा हातभार आहे आणि त्यांचं नाव आहे सन्मान्य अजितदादा पवार. फक्त एकच गोष्ट मला युती सरकारच्या प्रमुखांना एक निदर्शनास आणून द्यायची आहे. पुणे ते नाशिक रेल्वेचा प्रकल्प आदरणीय दादांनी हाती घेतलेला आहे. आता काही लोकांचा असा प्रयत्न आहे की तो प्रकल्प शिर्डीच्या मार्गे वळवायचा, पण तशा पद्धतीने जर झालं, मूळ जो शेतकरी आणि त्या पुणे नाशिक रेल्वेच्या माध्यमातून जे पुढे येणार आहे त्याला अत्यंत ती बाधा पोहोचेल. माझी या सभागृहाला च्या माध्यमातून अध्यक्ष आपल्या माध्यमातून आदरणीय दादांना विनंती करायची आहे की पुणे नाशिक रेल्वेचा जो मूळ आराखडा ज्याप्रमाणे होणार आहे त्याचप्रमाणे झाला पाहिजे. अन्यथा काही मंडळींचा तो शिर्डी मार्गे वळवायचा चाललाय. तसं जर झाला तर निश्चित प्रकारे आपल्या हे पुणे नाशिकच्या सगळ्या तालुक्यांना तसं फटका बसेल. मी पुन्हा एकदा माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब आणि महायुतीच्या सरकारचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय शिवराय. जुन्नर विधानसभेचे आमदार अतुल बेनके यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला असून त्यांनी पुणे नाशिक सेमी हॉट स्पीड रेल्वे संदर्भात विधानसभेत जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यासोबतच मित्रांनो, पुणे नाशिक सेमी हॉट स्पीड रेल्वेसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती जुन्नर विधानसभेचे आमदार अतुल बेनके यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये दिली. पुणे नाशिक रेल्वेचं जे आहे ते शिर्डी मार्गे वळवण्याचा घाट घातला जातोय, काय त्याविषयी आपली भूमिका काय? काही जण तसं प्रयत्न करताय पण तसं होणार नाही. मी दादांच्या कानावर घातल्यानंतर दादा म्हणजे तो पूर्णतः प्रकल्पावर माझं बारकाईने लक्ष आहे. असं होणार नाही. उलट भूसंपादनाचे पैसे आपण आता दिलेत. काहींनी तसे वक्तव्य केलेत पण तसे ते काही होऊन देणार नाही. तो पूर्वचा जो मूळ आराखडा आहे त्या दृष्टिकोनातून तो रेल्वे मार्ग होणार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पुणे नाशिक सेमी हॉट स्पीड रेल्वे मार्ग जुना आराखड्यानुसारच व्हायला पाहिजे. या संदर्भात अजितदादा पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी त्यावेळी दिली. तर मग मित्रांनो, पुणे नाशिक सेमी हॉट स्पीड रेल्वे मार्ग जुना आराखड्यानुसारच व्हायला पाहिजे या संदर्भात तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून अवश्य सांगा. पुणे नाशिक सेमी हॉट स्पीड रेल्वे मार्ग पुणे, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, सिन्नर, नाशिक या मार्गानेच व्हायला पाहिजे. या संदर्भात आमदार सतीश तांबे यांनी जोरदार आवाज उठवला आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी डाव्या भाऊचा व्हिडिओ पहा. पुणे नाशिक सेमी हॉट स्पीड रेल्वेसाठी मोठे राजकारण समोर आलं आहे. थोरात विरुद्ध विखे पाटील यामुळं पुणे नाशिक रेल्वेचा मार्ग शिर्डी मार्गे वळवण्यात आला. या संदर्भात अधिक माहितीसाठी उजव्या भाऊची प्लेलिस्ट नक्की चेक करा. तर मग मित्रांनो, जर तुम्हाला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माहिती प्रोस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.